जे यूट्यूब लाईव्ह आपण पाहतोय सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या मदतीनं जे लाईव्ह कव्हरेज आहे ते लाईव्ह कव्हरेज मात्र आपण मोबाईलच्या डेटावरती करतोय, तर त्यामुळे थोडीशी क्वालिटीमध्ये इश्यूज आहेत. उद्याच्या दिवसामध्ये जे रेकॉर्ड केलेले मॅचेस आहेत त्या नक्कीच अपलोड होताना पाहायला मिळतील. यज्ञेश्वर ठरलाय मॅन ऑफ द मॅच, तर आपण त्याला देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आदरणीय निखिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत यज्ञेश्वरला. सर जास्त वेळ घ्यायचा नाही आहे मैदानामध्ये, लवकरात लवकर क्षेत्रक्षण सजवून घ्या. सध्या तरी मोबाईल नेटवर्कवरती लाईव्ह कव्हरेज आपण करतोय, तर थोडीशी इश्यूज आहेत क्वालिटीमध्ये. पहिले षटक फेकण्याकरिता सागर गोलंदाजी मार्कवरती, ज्याची आर्म ॲक्शन मात्र नक्कीच सातत्याने चर्चेत राहिलं. तर दुसऱ्या बाजूला दोन फलंदाज, एका बाजूला केदार आणि जयेश ही जोडी. चला मॅचला सुरुवात करायची मैदानामध्ये. कव्वे लायन्स वर्सेस ड्रीम किलर्स या दोन संघांमध्ये हा मॅच पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, प्लीज लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा. खूप मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. मॅचला मात्र मैदानाच्या मध्ये सुरुवात झाली. सागर पहिलाच बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. फर्स्ट बॉल मात्र नक्कीच अवंतराच्या रूपामध्ये फेकला गेलाय. त्यानंतर प्रचंड वेग पाहायला मिळाला, रोखू शकत नाहीत. सिंगल मात्र या ठिकाणी परिपूर्ण केली. सिंगलवरतीच समाधान व्यक्त करावं लागणार. पहिले चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सागर ऑफ साईडला हलका शेताने खेळलं जातं. एक धाव रोखू शकत नाहीत, एक धाव परिपूर्ण केली जाते आणि सिंगलवरतीच समाधान व्यक्त करावं लागणार आहे. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले या षटकामधील. सागरला आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी झाली होती. व्हॉट अ बॉल, ग्रेट बॉल ऑफ द मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ चेंडू मात्र जाऊन आदळलाय लेग स्टंप वरती आणि लेग स्टंप मात्र ठिकाणी डिस्ट्रॉय केला जातोय. फर्स्ट विकेट डाव. कम ऑन डीजे. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि पहिला विकेट मात्र क्लीन बोल्डच्या रूपामध्ये जाताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज जितू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सागर षटकातील पुढचा बॉल ऑफ साईडला खेळला जातोय. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 9+1 एकूण 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळतात आणि धावांची गती जाऊन पोहोचतं फलकावरती 5 या आकड्यावरती. एका बाजूला ड्रीम किलर्स आणि दुसऱ्या बाजूला कव्वे लायन्स या दोन संघांमध्ये हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली गेली. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 6 धावा स्कोरवरती लागला गेल्या. चेंडू फेकून जातात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. काय फेक मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला. पूर्णपणे फलंदाजाला नक्कीच त्रस्त केल्या या चेंडूवरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या फर्स्ट ओव्हरमध्ये. समोर फलंदाज जितूला आपण पाहतोय. व्हाईट बॉल ठिकाणी पाहायला मिळते. अवंतरच्या रूपामध्ये चेंडूची संकट झाले. पहिले षटक प्रगती पथावरती 7 धावा स्कोरवरती आखल्या गेल्या आहेत. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बॅट चेंज मात्र नक्कीच होती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. 7 या धावसंख्येवरती दुसरा धक्का मात्र या ठिकाणी लागलाय. एक छोटासा ब्रेक घेऊया. जाऊया आपण संगीत कक्षामध्ये.
बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा येताना पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आजच्या मॅच मध्ये हर्षने नक्कीच चांगली कामगिरी केली होती, नो डाऊट. आता या मॅच मध्ये त्याला प्रभाव आपला दाखवून द्यावा लागणार आहे. पंच या चेंडूवरती एक्झॅक्ट काय झालंय? एकच धाव ना? 2 यस, वाईट +1 एकूण 2 धावा असतील. 9 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 9 रन्स इंटू दी स्कोरकार्ड आपण पाहतोय. षटक दिलं, पुढचा बॉल घेऊन चेतन ते ऑफ नक्कीच टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला शेतशी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पूर्णपणे चेंडूला नक्कीच स्टॉप केलं गेलं होतं. पहिल्या चेंडू मात्र नक्कीच निर्धाव चिरूपामध्ये हाताळला जातोय. पुन्हा एकदा प्राईम लेंथ वरती चेंडू पाहायला मिळाला. एकदा रोखू शकत नाहीत, एकदा परिपूर्ण केली जाते. धावांची गती जर पाहिली तर धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदरीत आपण पाहू शकतायत 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये स्कोरकार्ड जाऊन पोहोचलाय. 10 रन्स इंटू स्कोरकार्ड आपण पाहतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानामध्ये झालाय. कार्यक्रम प्रीमियर लीग 2024 चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. एक अभूतपूर्व स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये जयेश आणि हर्ष 2 हॅलो पुन्हा एकदा ड्राईव्ह मात्र नक्कीच केला जातोय. आपला फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करण्यामागे यश आलंय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. षटकातील पुढचा बॉल इथे चांगले शतशी या ठिकाणी होताना पाहायला मिळते, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव परिपूर्ण केली जाते. 12 धावा स्कोरकार्ड लागल्या गेल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या सेकंड ओव्हर मधील. चेतनने काही जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये केली. मागच्या षटकामध्ये सुद्धा चांगली कामगिरी झाली आणि या सेकंड ओव्हर मध्ये सुद्धा चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखवूया मिस्टर चेतन. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 12. काय फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडू मध्ये निघून जातोय. सागरला बीट करून 4 धावांकरिता चौकार. इन ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16. कमॉन डीसी. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 16 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा फेकण्याकरिता पंकज गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकामध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. 16 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. चला स्पीडअप करायचे, खूप वेळ वाया जातोय. तिसऱ्या षटकामधील पहिला बॉल ऑफ साइडला. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. हर्षच्या बॅट मधून एक सुंदर स्ट्रोक. धावसंख्या फलकावरती 20 या आकड्यावरती 20 रन्स इंटू दी स्कोरकार्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र फटका सुरू केला जातोय, परंतु त्या ठिकाणी शतक मात्र पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन लावलं गेलंय मिडॉनला. एक धाव का रोखू शकत नाही. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. एकंदरीत आपण पाहू शकताय धावा चालत स्कोरकार्ड वरती 21 रन्स स्कोरवरती पाहायला मिळतात. 2-3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. जयेश आणि हर्ष 2 फलंदाजांमध्ये आतापर्यंत चांगली भागीदारी पाहायला मिळते. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. रात्रकालीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश ज्योतामध्ये ही स्पर्धा अर्थातच कार्यकुरण प्रीमियर लीग 2024 चा हा थरार नाईट बॉक्स क्रिकेटचा हा रणसंग्राम या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि ते मात्र विकेट जाताना पाहायला मिळतोय. मिस्टर हर्ष गॉन.
षटकामध्ये दाखल झालेला अशोक राणा पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या षटकामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन गोलंदाज कोणत्यासी मार्कवर ऑफ साईडला बॅकलिपला खाली ठेवला होता. स्वप्नीने खेळून काढला. बॉडमॅनचा पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी घेतला होता. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती लागले गेले 23 रन्स स्कोरवरती लागले जात आहेत. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. एका बाजूला वैष्णवी रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला युगांश शिलवे या दोन संघांमध्ये. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. 23 स्कोरवरती पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 6 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता प्रथम गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. चौथ्या षटकामध्ये प्रथमला इन्व्हाइट केले गेले. पहिला चेंडू अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळतोय. भरपूर प्रमाणामध्ये चेंडू मात्र नक्कीच फिरताना पाहायला मिळाला आणि या फिरकीवरती एक धाव काही रोखू शकत नाही. एक धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. या चेंडूवरती सिंगलवरतीच सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. टॉस आपण करणार आहोत दोन संघांमध्ये. एका बाजूला वैष्णवी रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला युगांश शिलवे या दोन संघांमध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र फटका नक्कीच चांगला आहे. सरळ चेंडू मात्र निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चौकार. युगांश शिलवे आणि वैष्णवी रायडर्स दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. पुन्हा एकदा नक्कीच टॅप केला गेलाय. सरळ चेंडू मात्र निघून जाईल. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळतात. जयेश इज ऑन फायर नाव. रोखू शकत नाही. एकदम मात्र या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. आणि 38 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 38 टू विन असेल. टॉस आपण करणार आहोत.
आदरणीय सन्माननीय निहालजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. निहाल साहेब आपण मुख्य मंचावरती या. मैदानाच्या आतमध्ये या आणि प्लीज स्पीडअप करा, कारण अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. अजून इथून आपल्याला जवळजवळ 14 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे प्लीज स्पीडअप करा. केतन आणि ओमकार ही जोडी आपण पाहतोय. चेतन आणि ओमकार ही जोडी आपण पाहतोय. तर पहिले षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी आपण पाहू शकतायत मिस्टर हर्ष लेफ्टम. करण्याचा प्रयत्न झाला होता इथे, मात्र नक्कीच चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजाला नक्कीच त्रस्त केला होता या चेंडूने. फर्स्ट बॉल डॉट बॉल चिरपा गोलंदाजी मार्क वरती लेफ्टम राऊंड द विकेटने. बॅट चेंज मात्र या ठिकाणी नक्कीच, परंतु नक्कीच कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. सलग 2 चेंडू चिरपामध्ये हाताळले जात आहेत. ऑफ साईडला ड्राईव्ह सर्व केला गेलाय. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. सिंगलवरती 40 पटावा लागणार आहे. सिंगल या चेंडूवरती परिपूर्ण केली गेली. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्यात मॅच झालाय. पुन्हा एकदा हर्ष गोलंदाजी मार्क वरती. ऑफ साईडला चांगल्या शितशी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी आतापर्यंत केले हर्षने, पूर्णपणे फलंदाजांना थांबवून ठेवलंय. परंतु या चेंडूवरती सरळ चेंडूला मात्र पाठवलंय. 4 धावांकरिता चौकार. स्कोर आहे म्हणजे डॉट बॉल काउंट केला जाईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकामध्ये. फटका चांगला होता नो डाऊट, परंतु कुठेतरी फ्रॉम फूट लक्षात आलं नाही. पहिल्या षटकासाठी की खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मध्ये 1 या आकड्यावरती फक्त 1 धाव पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले. आता मात्र विजयाकरिता पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. आउटसाइड द लेग स्टंप चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 2 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 रन्स स्कोर कार्ड पाहू शकतायत. इथे मात्र नक्कीच हिट विकेटच्या रूपामध्ये स्वयंचित मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. चेतन गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. सागर एकंदरीत पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्क होते दाखल होईल. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये विकेट मात्र या ठिकाणी मिळवलाय गोलंदाजाने. धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती. जरा जास्त वेळ घ्यायचा नाहीये, प्लीज स्पीडअप करा. ऑन साईडला काय फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ चेंडू 4 धाव.
स्कोरवरती पाहायला म्हणतायत काव्य लायन्स संघ या ठिकाणी पाहायला म्हणतोय 34 धावांचा पाठलाग करत असताना बाउन्स मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि या बाउन्स वरती या उचलीवरती नक्कीच अफवान असेल बीट केलं गेलं. चेंडूंचा जर विचार केला तर जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ झाला दुसऱ्या षटकामध्ये. इथे अप्रतिम काय जबरदस्त क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्णपणे नक्कीच स्वतःला झुकून दिला आणि चेंडूला मात्र नक्कीच स्टॉप करण्यात वैष्णवी रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला युगान शिरवेन या दोन संघांमध्ये पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सात धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. 7 रन्स स्कोरवरती लागला गेल्यात. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कोणतासी मार्कवरती ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चांगले क्षेत्रक्षण होताना पाहायला मिळते. जाऊ चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला गेला. षटक क्रमांक पुढचं षटक फेकण्याकरिता गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सनील. ते पहिल्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता सागरच्या माध्यमातून. का बसर होमकर सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव करू शकत नाही. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 8 धाव स्कोरवरती पाहायला मिळते. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अवंतरच्या रूपामध्ये चेंडूची संख्या या ठिकाणी झाले. स्वर्ण चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल षटकामध्ये. इथे मात्र सर्व चेंडू मात्र मिड ऑफ बीट करून तेरा धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. इथे मात्र नक्कीच नॉस टेकवरती एक हाफ चान्स मात्र नक्कीच निर्माण झाला होता. तो हाफ चान्स कलेक्ट करता आलेला नाहीये. चेंडूंचा जर विचार केला तर जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. विधावच्या रूपामध्ये चेंडू हाताळला गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल 1 to go. 7 चेंडू आणि 7 चेंडूंमागे विजयकरिता आपण पाहू शकतायत 21 धावांची गरज. 7-21चं समीकरण. ऑफ साइडला सरळ चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांकरिता ओमकारच्या बॅट मधून एका क्लासिकल ड्राईव्ह. आता 6 चेंडू आणि विजयकरिता 17 धावांची गरज. मध्ये 17 धावांची गरज. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. लवकरात लवकर चौथ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करायची. गोलंदाजी मार्कवरती आतिश आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता चला खूप वेळ वाया जातोय. काव्य लायन्स संघासाठी मात्र विजयकरिता 6 चेंडूंमध्ये 17ची गरज आहे. सामना वैष्णवी रायडर्स दुसऱ्या बाजूला युगान शिरवे. एक धाव मात्र या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. आता 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. 5-16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नो स्कोर असेल म्हणजे डॉट बॉल. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. काव्य लायन्स आणि दुसऱ्या बाजूला ड्रीम किलर्स या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 17ची गरज आहे. इथे जर पाहिलं तर पाडं झड दिसते ते म्हणजेच ड्रीम किलर्स संघाचं.
5 बॉल रिमेनिंग अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती ड्राईव्ह केलाय. सरळ बॉल निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. तर 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. 4-13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मध्ये. 4 बॉल रिमेनिंग अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. षटकधीला तिसरा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. इथे समोर मात्र लॉफ केला जातोय. काय एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. अप्रतिम. पूर्णपणे नक्कीच ज्या प्रकारे जम्प मात्र घेतली आणि परफेक्ट टायमिंग मात्र चेंडूवरती पाहायला मिळालं. एक धाव मात्र येताना पाहायला मिळतं. आता 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. 3-12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम. ओमकार छप चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. 2-8चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅट चेंज अँड टेकन. इथे मात्र महत्वाच्या क्षणाला महत्वाचा विकेट मात्र या ठिकाणी मिळवलाय. ओंकार बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. अंतिम चेंडू असेल. 1 बॉल रिमेनिंग अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि नक्कीच 3 धावांनी मात्र विजय मिळवलाय. तो म्हणजेच आपण पाहू शकता ड्रीम किलर्स या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. 34 धावा मात्र डिफेंड करण्यामागे यशस्वीरित्या मात्र कामगिरी पाहायला मिळते.